जर 1761चं पानिपत झालं नसतं तर आज पाकिस्तान, अफगाणिस्तान हे मराठा एम्पायरचा भाग झाले असते। याने भारताचा इतिहास पूर्ण वेगळा असता, अख्खी जिओग्राफी वेगळी असते। एका लढाईने संपूर्ण सबकॉन्टिनेंटचं फ्युचर बदललं। 1707 मध्ये औरंगजेब मेला, त्यानंतर मुघल एम्पायर कोसळायला सुरुवात झाली आणि त्याच व्हॅक्यूममध्ये मराठ्यांनी संपूर्ण भारत एकत्र आणण्याची संधी पाहिली। पेशवा बाजीराव पहिले यांनी स्ट्रॅटेजी आखली, उत्तरेत जा, मुघलांना हरवा आणि संपूर्ण भारत एकत्र करा। 1758 मध्ये रघुनाथराव पेशवा आणि मल्हारराव होळकर यांनी नॉर्थ इंडिया मोहीम चालू केली। त्यानंतर त्यांनी दिल्ली जिंकली आणि मुघलांना ट्रायब्युटरी बनवलं। त्यानंतरही त्यांनी लाहोर जिंकलं आणि त्यावेळेसचा अफगाणिस्तानचा गव्हर्नर तिमूरशाह हा पळाला आणि त्यानंतर आला ऐतिहासिक क्षण म्हणजेच अटक किल्ला। हा किल्ला आहे इंडस नदीवर भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर। ज्यावेळी या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला त्यावेळी मराठा एम्पायरचा विस्तार होता तंजावरपासून म्हणजे तमिळनाडूच्या दक्षिणेपासून ते अटकपर्यंत संपूर्ण भारत एकाच छत्राखाली। त्यानंतर मराठी सैनिक म्हणाले की आता खऱ्या अर्थाने भारत एकत्र झाला, पण हे सर्व फक्त 3 वर्ष टिकलं आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धाने सर्व उद्ध्वस्त करून टाकलं। अटक किल्ला आज पाकिस्तानमध्ये आहे आणि किल्ल्यावर आजही मराठा आर्किटेक्चरच्या खुणा आहेत आणि भगव्या झेंड्याच्या आठवणी आहेत।